नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते पुणे जिल्ह्यामधून. पुणे जिल्ह्यामध्ये उजनीच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा 28 वर्ष वय असलेला तरुण अविनाश. अविनाशजवळ स्वतःच्या घरची 6 ते 7 एकर जमीन होती. या अविनाशला एक नाद लागला होता की द्राक्षे लावायची. त्याच्या भरपूर मित्रांपाशी द्राक्षाची बाग होती. त्याने भरपूर पैसा छापला होता. अविनाशला वाटलं की आपणही पैसा काढू, यातून आपली घरची परिस्थिती बदलेल. त्याच्यामुळे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की आपण द्राक्षे लावायची. पण वडील म्हणायचे, अरे सगळं खरं आहे, तुला माहीत नाही. द्राक्षेच्या बागेत ना ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला सलग 40-50 दिवस फवारा मारावं लागते. तू कंटाळून जाशील फवारा मारून मारून. अविनाश म्हणतो की हो सगळं खरं आहे, पण माझ्यासोबत माझी पत्नी आहे, खूप कष्टाळू आहे. आता ही पत्नी माझ्यासोबत असेल तर मला कशाची भीती आहे. त्यामुळे अविनाश त्याच्या वडिलाला होकार देण्यासाठी मजबूर करतो. त्याचे वडील होकार देतात, पण आता पैसा येणार कुठून होता. अविनाश स्वतःच्या रानावरती थोडंफार लोन काढतो आणि या द्राक्ष बागेची आखणी करायला चालू करतो. मित्रांनो, आता हा अविनाश तर द्राक्ष बागेचे नियोजन करत होता, पण पुढे चालून याच द्राक्ष बागेमुळे याच्या संसाराचं वाटोळं होणार होतं. याच्याबद्दल याला कसलीही कल्पना नव्हती. तर नेमका काय आहे पूर्ण घटनेचा तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघून आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. हा अविनाश तर बागेची लागवड करतच आहे, पण त्याच्या आधी त्याच्या पत्नीचं बॅकग्राऊंड जाणून घेऊ. हिचं या व्हिडिओमध्ये कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे. या अविनाशची पत्नी अंजली. 6 ते 7 वर्षापूर्वी या अविनाशसोबत तिचं लग्न झालं होतं. अविनाशचं वय 22 वर्ष होतं. यावेळी तिचं वय 20 वर्ष होतं. दोघांची ट्युनिंग जुळली. त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. दोघांचा आनंदी संसार, सुखी संसार चालू होता. ज्या वेळेला ही अंजली अविनाशच्या घरी आली होती, अंजली काम करायला नको म्हणायची. त्यावेळेला अविनाशने समजावून सांगितलं की बाई, काम जर नाही केलं तर आपला संसार कसा चालणार आहे. आपण शेतकरी घरातील पोरं आहोत. काम केलं, एकमेकाला मदत केली तर आयुष्यात पुढे जाऊ आपण. नसेल मी कामाला जाऊन पण तुला खाऊ घालू शकतो, पण त्यामध्ये तू खुश राहशील का? नाही राहणार. कामाला गेलं की 400-500 येतील, त्याच्यामध्ये काहीच होणार आहे. त्यामुळे तू पण कष्ट कर, मी पण कष्ट करतो, आपण पुढे जाऊ. त्याच्यामुळे तेव्हापासून ही अंजली या अविनाशला खांद्याला खांदा देऊन काम करत होती. या अविनाशचं द्राक्ष लावायचं मुख्य कारण हेच होतं की अंजली त्याला म्हणायची द्राक्ष लाव. त्या अंजलीच्या ना एका मैत्रिणीच्या घरी द्राक्ष होती, नाशिकमध्ये राहणारी तिची मैत्रीण. काही दिवसापूर्वी तिच्या मैत्रिणीने फॉर्च्युनर घेतली होती द्राक्षाची मनुके विकून. याच्यामध्ये खूप पैसा आहे असं वाटायचं. ही तिच्यावरती जळायची. तिला वाटायचं की माझ्याकडे का नाही फॉर्च्युनर, माझ्याकडे पण शेती आहे, माझ्याकडे पाणी आहे. मग आता ही अविनाशला म्हणू लागली की द्राक्ष लावू. अविनाश सुरुवातीला तिला नकार द्यायचा, पण कसं तरी करून अविनाशला तिने मनवलंच. मग अविनाशच्या डोक्यामध्ये खूळ बसलं. अविनाशने त्या अंजलीच्या मैत्रिणींच्या घरी जाऊन बघितलं नियोजन वगैरे. त्यालाही भारी वाटलं. परत त्याने याच्याबद्दल माहिती घ्यायला चालू केली. द्राक्ष बाग कशी काम करते, काय असतं, कसं असतं. याने सगळी आखणी वगैरे स्वतः अगोदर करून घेतली. आणि त्याचे नियोजन, त्याचे लेबर कुठून भेटतं, कुठं विकायचा माल, सगळं नियोजन झाल्यानंतर त्याने त्याच्या वडिलाला विचारलं. वडिलांनी होकार दिल्यानंतर आता यांची लागवड चालू झाली. याने सुरुवातीला तर त्या रानामध्ये चांगली मेहनत केली. मेहनत करून रान सफाई केलं. त्याच्यामध्ये त्याने लोखंडी फाउंडेशन लावलं, कलम लावलं. कलम लावून त्याच्यावरती गुटी भरली आणि आता ते काय वरची प्रोसेस चालू झाली. पण या प्रोसेसमध्ये ना एकट्याने हे काम करणं शक्य नाही. अंजली आणि अविनाश भरपूर दिवस झाले दोघंच मेहनत करत होती. ज्या वेळेला झाडं छान छोटीशी होती त्यावेळेपर्यंत तर या दोघांनी मेहनत केली, पण पुढे चालून दोघांना मेहनत करणं शक्य नव्हतं. अविनाशला वडील होते, ते तर काय कष्ट करू शकत नव्हते, वयोवृद्ध झालेले होते. यामुळे हा अविनाश जो होता आता मजुराच्या शोधात होता. या अविनाशला असा एखादा मजूर पाहिजे होता जो की याच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करेल. भरपूर शोधतो हा अविनाश, असा कोणी मजूर आहे का, पण त्याला कोणी मजूर भेटत नाही. कारण आता सध्याला मजुराचं किती शॉर्टेज चालू आहे तुम्हाला माहिती आहे. पण काही दिवसानंतर एक अनिल नावाचा मजूर भेटतो. या अनिलबद्दल बोलायचं झालं तर अनिलचं वय 30 वर्ष झालं होतं, पण अजूनपर्यंत अविवाहित होता. याचं पण कारण होतं की अनिल दिसायला काळा होता, एका डोळ्याने तिरकाट दिसायचं त्याला, म्हणजे काही ना होता आणि असा जाड पण झालेला होता. याच्याकडे जर कोणी बघितलं तर एखादी पोरगी लांबनच पळून जाईल याला भिवून, अशी याची अवस्था झालेली होती. मेहनत करायचा, मजुरी करायचा, घरी शेती नव्हती, वडिलांनी काय कमवून ठेवलं नव्हतं, त्याचे वडील दारू प्यायचे. त्याच्यामुळे याच्यावरती ही वाईट अवस्था आलेली होती. एवढं सगळं असून पण हा अनिल कष्टाला कधीच मागं सरलेला नव्हता. याने भरपूर मेहनत केली होती.
जिकडं जाईल तिकडं हा कष्ट करून तिथं नाव कमवायचा. अनिलच्या जुन्या एका मालकानेच या अविनाशपाशी त्याचं नाव दिलं होतं की हा मजूर चांगला आहे. त्या जुन्या मालकाने द्राक्ष काढून टाकली होती, त्याला बाहेर कामाला जायचं होतं, त्यामुळे म्हणजे बाहेरच्या देशात जायचं होतं. त्यावेळेला तो अविनाशला सांगत होता की हा मजूर ठेव, अनुभव आहे, माझ्या रानात काम केलं आहे. त्यामुळे हा अविनाश अनिलला भेटतो एकदा, या दोघांमध्ये चर्चा होते आणि हा अनिलला घेऊन येतो. आता ज्या वेळेला अनिल आला त्यावेळेला तो दुसऱ्या गावचा होता, राहायची काही सोय नाही ती. आता हा अनिल राहणार कुठं, जाऊन येऊन तर खूप दूर पडतंय, मग याच्यातच वेळ जाईल. त्यावेळेला अविनाश म्हणतो की तू टेन्शन नको घेऊ, तू काय कर, आमच्या रानात एक शेड मारतो तुला, त्याच्यात तू राहा, त्या ठिकाणी तू राहून काम केलं तर मलाही त्याचा फायदा होईल आणि तुलाही टेन्शन राहणार नाही इकडं तिकडं जाण्याचं. आता हे जे वेळेला अनिल ऐकतो त्यावेळेला होकार देतो. अविनाश त्याच्यासाठी एक शेड मारतो, त्या ठिकाणी पाण्याची सोय करतो, बाथरूम वगैरे बांधून देतो. सुरुवातीचे काही दिवस हा घरूनच त्याला भाकर आणून देत होता आणि नंतर हा अनिल स्वतः भाकर बनवायला चालू केलं, जेवण वगैरे स्वतः बनवायचा. एक प्रकारे म्हणू शकतो की आपण हा अनिल अविनाशच्या रानामध्ये सालगडी म्हणून काम करत होता. आता एवढे दिवस अंजली आणि या अनिलची कसलीही भेट झाली नव्हती. अविनाश अंजलीला सांगायचे की आपल्या रानात जो मजूर आहे तो काम तर मस्त करतोय, एक नंबर गडी लागला आपल्याला, बिना टेन्शन 24 तास काम करतोय, झोपतो पण रानातच, सगळं रानात करतो. आता ही सगळी तारीफ ऐकून अंजली त्याच्यावरती खुश झाली होती. अंजलीची इच्छा होत होती की एकदा आपण पण त्या मजुराला भेटावं, आपल्या रानात काम करतोय म्हटल्यानंतर ओळख असली पाहिजे. त्यामुळे ही अंजली अविनाशला म्हणते की बघू दे मला पण कसं काम करतंय. आता अविनाश फ्रीली होता, अविनाशला कसलीही याच्याबद्दल माहिती नव्हती. आता अविनाश आणि अंजली दोघं पण एकदम फ्रीली वागायचे. त्यामुळे हा अविनाश तिला घेऊन जातो रानात. रानात घेऊन गेल्यानंतर त्या दोघांची ओळख करून देतो आणि सांगतो की ही माझी पत्नी आहे. आता ज्या वेळेला हा अनिल त्या अविनाशच्या पत्नीला बघतो, अंजलीला, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात. तो विचार करतो की माझं अजूनपर्यंत लग्न झालं नाही, याचं कसं झालं, याला एवढी सुंदर पत्नी कशी काय भेटली. आणि याला ज्या वेळेला समजलं की याचं लग्न 22व्या वर्षी झालं आहे त्यावेळेला याला खूप वाईट वाटलं. अविनाशला एवढं खुश बघून हा जो अनिल आहे मनातल्या मनात जळू लागला होता, असं म्हणू शकतो आपण. शेती होती, पत्नी होती, घर होतं, चांगला परिवार होता, पण तसं या अविनाशसारखं अनिलकडे काहीच नव्हतं. तसं बघायला गेलं तर हा जो अनिल होता कामगार, तो वरूनच फक्त दिसायला बारा होता. कारण तुम्हाला सांगतो याचं मन आतून एवढं घाण होतं ना, हा ज्या ठिकाणी पण जाईल त्या ठिकाणच्या महिलांवरती हा वाईट नजर ठेवून असायचा. आता याची वाईट नजर या अंजलीवरती गेली होती. याच्या मनामध्ये अंजलीबद्दल वाईट विचार येऊ लागले होते. आता काहीही करून या अंजलीला हा स्वतःजवळ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करणार होता आणि याची कसलीही कल्पना या अंजलीला नव्हती. पुढे चालून तिच्यासोबत जे घडतंय ते पण मी तुम्हाला सांगतो, पण आत्तापर्यंत व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. आता जेव्हापासून या अनिलने अंजलीला बघितलं होतं तेव्हापासून याच्या वागण्या बोलण्यामध्ये सगळा फरक पडलेला होता. याच्या कामामध्ये कसलंही लक्ष लागत नव्हतं. तो विचार करत होता की काहीही करून मला या अंजलीला माझ्या रूममध्ये आणायचंच आहे, मला तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे, असा विचार करतच होता. त्यावेळेला त्या ठिकाणी अंजली आली. अंजली त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली होती. आज विषय असा झाला होता की हा जो अनिल आहे तो शेतामध्ये काम करत होता, त्याचा मालक अविनाश बाहेर जाणार होता. त्यावेळेला अविनाशच घेऊन येणार होता त्याच्यासाठी जेवण, कारण आज त्यांनी मटण बनवलं होतं स्पेशल, त्याच्यामुळे घेऊन आली होती. हे सगळं बघून हा अनिल एकदम खुश झाला. त्याला वाटलं की आता ही तर एकटी झाली, आता हिच्यासोबत थोडं बोलायचं आणि हिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा हाच वेळ आहे. हा अनिल हिच्यासोबत बोलू लागतो, हिच्याबद्दल माहिती घेऊ लागतो, विचारतो की जेवण करत करत विचारतो की कसं काय चाललंय, कुठलं गावचं तुम्ही, कसं काय झालं तुमचं. त्यावेळेला ती पूर्ण घटना सांगू लागली. कसं या अविनाशचं स्थळ माझ्यासाठी आलं, घराकडे याच्या पैसा होता त्यामुळे आमच्या वडिलांनी होकार दिला. तसं बघायला गेलं तर माझी इच्छा नव्हती, पण पुढे चालून याच्यावरती प्रेम झालं त्यामुळे टिकलं. आता हे सगळं ऐकून अनिल तर खुश होतो, म्हणतो की चला माझं तर मेळ लागण्याचा चान्स आहे. ज्या वेळेला अनिल जेवण करतो त्यावेळेला डबा वगैरे धुवून अंजलीपाशी देतो. अंजली थोडी वेळ रानामध्ये भटकंती करते, अविनाशला फोन करते आणि अविनाशला म्हणते की मला घरी यायचं आहे, झालं इथलं काम, पटकन या. अविनाश अजूनपर्यंत आला नव्हता, बाहेरच होता. त्यावेळेला अविनाश त्या अनिलला फोन करतो आणि म्हणतो की मालकीणीला घरी सोडून ये. अनिल त्याची गाडी काढतो, अंजलीला गाडीवरती बसवतो आणि रस्त्याने तिला सोडायला जातो. रस्त्याने जाताना गचकं होतं, खड्डं होतं,
या खड्ड्यामध्ये आदळताना मागची अंजली येऊन त्याच्या अंगावरती आपटायची. तिच्या शरीराचे काही भाग त्याच्या पाठीला टच व्हायचे. त्याच्यामुळे हा उत्तेजित झाला आणि याच्या मनामध्ये आता तीव्र इच्छा होऊ लागली. पण आता काहीही करून या अनिलने त्या ठिकाणी त्याची भावना होती ती कंट्रोल केली. कारण त्याला माहिती होतं आता जर काही मी केलं तर पुढे चालून मला याचे खूप वाईट परिणाम होतील. पुढे चालून जे करायचं ते करू. तो शांत बसला त्या ठिकाणी. अंजलीला घरी सोडलं आणि येऊन त्याच्या रूमवरती येऊन बसला. त्या ठिकाणी थोडी वेळ काम केलं पण त्याचं आज काही मन लागत नव्हतं कामात. तर त्याच्या मनामध्ये एकच इच्छा होती की कसंही करून हिच्यासोबत वेळ घालवायचा. त्या ठिकाणी त्याने हस्तमैथून वगैरे केलं आणि झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही अंजली तिच्या पतीसोबत रानात आलेली होती. तिच्या चेहऱ्यावरची ती निराशा बघत होता. काल तर एवढी खुश होती आणि आज हिला काय झालं काय माहिती. त्या चेहऱ्यावरची निराशा बघून तो शांत झाला. फक्त बघतच राहिला. आता ज्या वेळेला पण अंजली शेतामध्ये यायची ती एकदम निराशेच असायची. अचानक काय झालं होतं याच्याबद्दल याला कसलीही माहिती नव्हती. पण तो तिच्या चेहऱ्यावरची निराशा फक्त बघायचा. पण आता हे खूप दिवस चालल्यानंतर एक दिवशी अंजली एकटीच रानामध्ये आलेली होती. रानामध्ये पाणी द्यायचं होतं. कुठला तरी वॉल एखाद्या प्लॉटला फिरवायचा होता. अविनाशने तिला सांगितलं होतं की जा तिथं, मी सांगतो तुला इथून गेल्यानंतर कुठला फिरवायचा आहे. अंजली रानामध्ये आली. त्या ठिकाणी हा अनिल बघतो तर ही पूर्णपणे निराश. आता अनिल आणि या अंजलीमध्ये एवढी तर ओळख झाली होती की दोघं मजेत एकमेकाला काहीही म्हणायचे. हा अनिल तिला म्हणतो की काय झालं, रात्री कार्यक्रम बरोबर झाला नाही काय, आज निराशेत आहात. त्यावेळेला ती अंजली थोडीशी दुःखी होऊन म्हणते की कशाचा आलाय कार्यक्रम आणि काय, एक इथं 2 महिने झालं कसलाच कार्यक्रम नाही. हा अनिल विचारतो की काय झालं. त्यावेळेला ती आता दोघांमध्ये मैत्री होती. ती सांगू लागते की काय झालं की 2 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेला तुला मटण द्यायला आले होते त्यावेळेला हा अविनाश शहराकडे गेलेला होता. त्या ठिकाणी जाताना याच्या गाडीचा अपघात झाला आणि याच्या ज्या गोट्या होत्या त्या ठिकाणी संपल्या. आता याच्यामध्ये कसलीही ताकद राहिली नाही. हा अनिल मनामध्ये खुश होऊ लागतो. याच्या मनामध्ये एक इच्छा होती की आता मला काहीही करून भेटणारच आहे नक्की, कारण हिची जी निराशा आहे त्याचा उपाय मीच करू शकतो. त्यावेळेला हा तिला म्हणतो की यामध्ये काय झालं मग, आता मी तर आहेच की, तो नसेल तर. त्या ठिकाणी अंजली त्याच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते की म्हणजे, तो म्हणतो की म्हणजे काय, म्हणजे आता तो जर तुझा पती करू शकत नसेल तर मी करतो तुझ्यासोबत, मला एकदा चान्स दे. आता ही अंजली थोडी वेळ शांत बसते आणि त्याला काहीही न बोलता त्याच्या रूममध्ये जाऊन बसते. हा अनिल विचार करतो कशी का गेली, पण तो त्या ठिकाणी जातो. बघतो जर काय तिने पूर्ण तिच्या शरीरावरची कापडं काढलेली आहेत आणि तिथं झोपलेले आहे. एक प्रकारे ती इशाराच करत आहे की ये आणि आनंद घे. आनंद घेण्यासाठी या अनिलने त्याची कापडं काढली आणि तिच्यासोबत जाऊन झोपला. या दोघांनी त्या ठिकाणी भरपूर मजा केली, मनसोक्त मजा केली. दोघांचा आनंद पूर्ण झाल्यानंतर ही अंजली खुश झाली आणि म्हणली की ज्या वेळेला हा अविनाश पण करत होता माझ्यासोबत त्यावेळेला एवढी मजा आली नाही, आज तुझ्यासोबत करून खूप मजा आली. तर आता आजपासून आपण दोघं अधूनमधून असंच करत राहायचं. या दोघांचा हा सिलसिला असंच चालू राहिला. अंजली कधी कधी यायची रानात, काम आहे म्हणून काहीतरी कारण काढून यायची. अविनाश नसेल त्यावेळेला आणि अनिलसोबत ते वेळ घालवायची. आता याचा परिणाम असा झाला की ही अंजलीना गर्भवती झाली. ज्यावेळेला अंजलीला समजलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिने तिच्या पतीसोबत गेल्या 5-6 महिन्यापासून काहीच केलं नव्हतं. तर ही गर्भवती झाली. जर हिच्या पतीला समजलं हा हिचा नक्कीच काटा काढेल असा विचार करून ती डायरेक्ट त्या अनिलला फोन लावते. अनिल विचार करतो की हे काय झालं, पण आता याच्यावरती काय करू शकत नव्हतो. या अंजलीने याच्यातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण ज्या डॉक्टरपाशी जाईल त्या डॉक्टरने हिला नकारच देऊन टाकला. आता हळूहळू जसं टाईम जाईल तसं या अंजलीचं पोट मोठं होत होतं. आता हे काही जास्त दिवस लपून राहतंय का. या अविनाशला सगळी गोष्ट समजली. अविनाशला समजलं की याची पत्नी तर प्रेग्नेंट आहे आणि याने तर 7-8 महिन्यापासून काहीच केलं नाही. त्यावेळेला याने तिच्यापाशी बसून विचारलं गोडी गुलाबीत की काय आहे नेमका विषय, पण ही अंजली काही सांगण्यासाठी तयारच नव्हती. अंजली सांगत नव्हती म्हणल्यावर या ठिकाणी त्याने तिच्यासोबत जोर जबरदस्ती केली. तिला थोडं 2 कानाखाली लावल्या. त्यावेळेला तिने सांगितलं की असा विषय आहे की हा जो आपल्या रानात अनिल आहे त्याच्यासोबत मी थोडा वेळ घालवला होता, त्याच्यामुळे असं झालं. या अविनाशला आता राग आला, कसा एक मजूर माझ्या पत्नीसोबत असं झोपू शकतो, ते पण द्राक्षाच्या बागेत, मी त्याला कामाला ठेवलेलं असताना. त्यामुळे तो रागामध्ये उठला आणि शेताकडे निघाला. त्याच्या मागं अंजली आणि हा अविनाश पुढे. या दोघांची भरपूर वेळ रस्त्याने चालत भांडणं झाली. रानामध्ये पोहोचल्यानंतर या अनिलला हाक मारतो, पण अनिल त्या ठिकाणी नव्हता. अनिलला या सगळ्या घटनेची अंजलीने माहिती दिलेली होती फोनवरती. अनिल त्या ठिकाणाहून निघून गेला. पण हा अविनाश अनिलला एक काठी घेऊन पूर्ण शेतामध्ये शोधत होता.
आता अनिल तर त्या ठिकाणाहून निघून गेला, पण जोपर्यंत अविनाश जिवंत आहे तोपर्यंत या विषयावरती कधी पडदा पडणार नव्हता. त्याच्यामुळे अंजली विचार करते की आता काहीही करून या अविनाशला संपवलं पाहिजे. अविनाश घरी आला. कालवा तर काय करणार होता, पूर्ण समाजामध्ये बदनामी होईल म्हणून शांत बसला. पण त्याच्या मनामध्ये एकच राग होता, त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत वाईट केलं आहे आणि हे मला सहन होणार नाही. माझ्यासोबत धोका झाला आहे. अविनाशच्या मनामध्ये फसवी भावना तयार झाली होती. त्याच्यासोबत धोका झाला हे त्याला माहीत होतं. या घटनेच्या 7 ते 8 दिवसानंतर अचानक अविनाशला रात्री हार्ट अटॅक येतो. ही अंजली सगळ्या मोहल्ल्यामध्ये ओरडत होती की अविनाशला हार्ट अटॅक आला, दवाखान्यात घेऊन चला. अविनाशला शेजापाजाऱ्यांनी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर याला मृत घोषित करतात. डॉक्टर म्हणतात की थोडा उशीर झाला, पण आता याला हार्ट अटॅक आला आहे तर याचं पोस्टमॉर्टम वगैरे होणार नाही. पण हा जो अविनाश होता, याचे जे वडील होते त्यांना याच्यावरती शंका होती, कारण अविनाश खूप मजबूत व्यक्ती होता, व्यायाम करायचा. हे म्हणले की असं नाही होऊ शकत, याचं पोस्टमॉर्टम करा. पोस्टमॉर्टम केलं. त्यावेळेला समजलं की याला तर कोणीतरी औषध दिलं आहे हार्ट अटॅक येण्यासाठी. आता ज्यावेळेला डॉक्टरांना हे समजलं, पोलीस केस बनते म्हणून त्यांनी पोलिसाला फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेतले आणि याच्यावरती चौकशी बसवली. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की असं औषध दिलं आहे जेवणामध्ये की त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. आता जेवण तर घरामध्ये एकच व्यक्ती बनवते, ती अंजली. त्यावेळेला पोलिसांनी अंजलीला बोलवलं, तिचा मोबाईल चेक केला. मोबाईलमध्ये अनिल नावाच्या एका व्यक्तीचा खूप वेळा कॉल केलेला नंबर होता आणि रात्री पण त्यालाच कॉल केलेला होता. विचारू लागले की कोण आहे आणि तू जेवण बनवलं होतं, नेमकं काय टाकलं त्यामध्ये सांग. ती सांगण्यासाठी तयार नव्हती. पण पोलिसांनी ज्यावेळेला तो नंबर ट्रेस केला, गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती राहणारा अनिल एका माळावरती जाऊन राहिलेला होता मंदिरामध्ये. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आता दोघांना वेगवेगळ्या रूममध्ये बसवलं आणि विचारलं काय घडलं होतं सांगा. आणि त्या अनिलला काय सांगितलं पोलिसांनी की या अंजलीनं पूर्ण गुन्हा कबूल केला आहे आणि तुझ्यावरती ढकललं आहे पूर्ण. आणि इकडं अंजलीला सांगितलं की अनिलने पूर्ण गुन्हा कबूल केला आहे आणि तुझ्यावरती ढकललं आहे सगळं. आता दोघं पोपटासारखं बोलायला लागले. आता विषय असा झाला होता की ज्यावेळेला त्या अविनाशला समजलं होतं की अंजली गर्भवती आहे, तेव्हापासून तो नाराज राहत होता आणि हिच्यासोबत वाईट पद्धतीने वागत होता. हिला शिव्या द्यायचा कायम, हिला प्रताडणा करायचा. त्यामुळे ही अंजली परेशान झाली होती. तिने अनिलला ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला अनिलने तिला एक औषध आणून दिलं. रात्रीच्या जेवणात टाक म्हणला, हे खाऊन हार्ट अटॅक येईल. ज्यावेळेला तिने औषध टाकलं, हार्ट अटॅक आला. त्यावेळेला अनिल त्या ठिकाणीच होता. दोघांनी याला तडपताना बघितलं आणि याने ज्यावेळेला प्राण सोडले त्यावेळेला शेजाऱ्यांना बोलवलं आणि दवाखान्यात घेऊन आले. आता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यावरती जे काही कारवाई व्हायची ती होईलच. पण आता मला सांगा, एका कर्मचाऱ्याला कामावरती ठेवलं आणि त्याने त्याच्या पत्नीसोबत असं केलं, तर या अविनाशचं नशीब किती बेकार असेल.